तर म्हटलं जातं की हा जो डोंगर आहे, या डोंगराला वरती पिंड होती पूर्वी म्हणे की, आणि नंतर ती पिंड असं ऑटोमॅटिक खाली आली. ही रेष त्याच्यामुळेच पडलेली. ही तुम्हाला या डोंगरावर रेष दिसते का? हे बघा मित्रांनो, ही रेष ही त्याच्यामुळेच पडलेली आहे. तिथून ती पिंड येऊन या मंदिरात स्थापित झाली असं म्हटलं जातं. तर हे गाववाल्यांची आख्यायिका आहे. तर आणि असं अजून एक म्हटलं जातं की या ज्या डोंगराचा आकार आहे तो महादेवाचा पिंडासारखा आहे. पुढं नंदी बैलची मूर्ती दिसते आणि मागं पिंड आहे असं म्हटलं जातं. काही जवळजवळ ना एक 5:30-6 वाजलेले आहेत. इथं गुरांचा आवाज वगैरे येते जंगलातून. वापस ते त्यांच्या जागेवर गोट्यावर जात आहेत. पण इथलं वातावरण पाहिलं ना, एवढं शांत वातावरण आहे ना की पुण्यापासून साधारण हे ठिकाण असेल एक 40-45 किलोमीटरच्या अंतरावर. पण असं ठिकाण, एवढं शांतता जागा म्हणजे तुम्हाला कुठं शोधून पण सापडणार नाही. आणि बघा ना तुम्ही कसं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मंदिराच्या समोरच उंबराचं झाड आहे, त्याच्यामुळे एकदम गार वाटतं. पिंपळाचं झाड पण आहे आणि त्याचं बॅक साईडला विहीर पण आहे. जसं तुम्ही त्या मानकेश्वर महादेव मंदिराकडे जाल ना, असलं सुंदर जंगल आहे ना. आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत, फेब्रुवारीचा महिना सुरुवात झालेली आहे. पण जेव्हा तुम्ही ना पावसात याल ना, असलं वातावरण तुम्हाला कुठंच मिळणार नाही. बऱ्याच वेळी आपण असं प्रसिद्ध मंदिरात जात असतो, म्हणजे मोठे मोठे मंदिरं असतात. पण असे छोटे बी खूप छान, म्हणजे देव काय छोटा मोठा काय नसतो, पण लोकांचा ओढा मोठ्या मंदिराकडं मोठ्या प्रमाणात असतो. तर मानकेश्वर महामंदिर मी म्हणतो की एवढं निसर्गाच्या सानिध्यात खूप सुंदर मंदिर आहे. मंदिरात आपण काय येतो की आपल्या काही मनाच्या इच्छा पूर्ण का मनाला शांती वाटावी. पण मनाला शांती तुम्हाला इथं एवढी भयानक वाटेल ना, म्हणजे एकदम शांत वातावरण आहे. कोणाची इथं असा किरकिर येणं आवाज आहे. आणि देवाचं दर्शनासाठी हे मंदिर खूप छान, इथं गर्दी वगैरे कमी असते. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलोय अशाच निसर्गरम्य खुशीत, म्हणजे जिथं मंदिर खूप सुंदर आहे. मी पहिल्यांदा असं पाहिलं की आत्ता फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि वातावरण एवढं निसर्गरम्य नसतं, पण जंगलाच्या खुशीत असं प्रसिद्ध असं महादेव मंदिर आहे. आणि आख्यायिका एवढी सुंदर आहे ना मित्रांनो, इथले स्थानिक गावकरी सांगतात. तर जास्त तुमचा वेळ घेत नाही मित्रांनो, आपण आज आलो आहे वाघापूर या गावात. वाघापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे, सिंधवण्याच्या घाटाच्या वरच्या भागात. तिथं मानकेश्वर महादेव मंदिर, गावापासून साधारण 1-2 किलोमीटर डोंगरदऱ्याच्या कुशीमध्ये हे मंदिर माझ्या मागच्या साईडला दिसते ना, हे मंदिर तिथं वसलेले आहे. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की डोंगरावर पहिले महादेवाची पिंड होती, ती डोंगराच्या त्या खाली घसरून या इथं स्थापित झालेली आहे. म्हणजे माझ्या मागं दिसते का तुम्हाला, ही स्थापित झालेली आहे. तर अशाच मी म्हणजे वेगळी कहाणी आहे. आणि मी असंच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मंदिर दाखवणार आहे, हे कुठं आहे आणि तुम्हाला कसं यायचं आहे. अजून एक मिनटं, हां या सर. तुम्हाला दिसतंय हे डोंगर दिसतंय का? हा डोंगर दिसतंय एकदम. हो 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 डोंगर तुम्हाला एक रेष दिसते बघा, दिसते की. ही रेष दिसते. हो या वरच्या भागात ती पिंड होती असं म्हटलं जातं. आणि ती तिथून खाली घासून आलेली ती रेष दिसते, ती रेष ती जे असं काहीतरी गावकरी बाकीचे आख्यायिका वगैरे सांगतात. आणि त्या डोंगराचा आकार चक्क असं म्हणतात की महादेवाच्या पिंडासारखा आहे. आणि बाकी नंदी बैल तुम्हाला दिसतच असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे की हे कुठं, हे काय आहे आणि तुम्हाला कुठं यायचं आहे. तर चला तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, म्हणजे कोणी नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आज जाऊ आपण वाघापूरला. वाघापूर गावापासून इथून तुम्हाला मानकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दिसेल.
जसं तुम्ही त्या माणकेश्वर महादेव मंदिराकडे जाल ना, असलं सुंदर जंगल आहे ना. आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत, फेब्रुवारीचा महिना सुरुवात झालेली आहे, पण जेव्हा तुम्ही ना पावसात याल ना, असलं वातावरण तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हे बाबा भेटले आपल्याला. बाबाने अतिशय अचूक माहिती सांगितली की पहिले त्या माथ्यावर महादेवची पिंड होती, नंतर खाली मंदिर बनवण्यात आलेले आहे. आणि लावण्यात आली. चालेल, धन्यवाद बाबा. तर बाबा आपल्याला भेटले. आता आपल्या बाबांना ॲड्रेस सांगितलेला, असं जाऊन राईट मारावं लागेल. चला बाबा. ओके. बाबा काय म्हणतात की सर ते काय बोलले, ते हे महादेवची पिंड सारखं ते हे डोंगर, मागं महादेवाची पिंड आणि पुढे नंदीचा आकार. मित्रांनो असं म्हणतात की मागं महादेवची पिंड, पुढं नंदीचा आकार आहे. या डोंगराची खासियत आहे. आता इथून राईट मारू आपण, पुढे येऊन. इथून नाही का पुढे नाही, इथून राईट आहे, पुढून नाही, इथून राईट असेल. थांबा तुम्ही ना उतरून व्हिडिओ घेतो आपण चांगला. थांबा हे काय इथून नाही, मंदिर नाही, समोर. इकडचं. हे काय इथंच खाली मंदिर आहे. मंदिर कोल्हापूर गावात आले ना, तिथून 2 किलोमीटरच्या अंतरावर माणकेश्वर महादेव मंदिर आहे. तर माझ्या मागे जो डोंगर दिसतोय ना, त्याचा आकार असं म्हटलं जातं की अर्धा पिंडाचा आहे आणि पुढं नंदी बैलाचीच मूर्ती आहे, असं त्याचा आकार आहे. आता थोडा मोबाईल मी असा पकडला म्हणून दिसत नाही, पण मी तुम्हाला आता प्रॉपर दाखवतो. करतो इकडं नंदी बैलाची मूर्ती आणि पुढं हा पिंडीचा आकार. आणि ही जी रेष आहे, आता इथं अशी आख्यायिका म्हटली जाते, ही जी रेष आहे ना, पूर्वी महादेवची पिंड वरती होती, ती खाली घासरत इकडं मंदिराकडं आली आणि इथं मंदिर बांधलं. इथे मंदिर दिसते का तुम्हाला, व्हाईट. तर ही रेष 30 पडलेली, ही जी रेष आहे ना, असं म्हटलं जातं की महादेवाची पिंड असं ऑटोमॅटिक तिथून घासरून खाली आली आणि इथं मंदिर बांधलं गेलं. अशी काही लोकांची आख्यायिका इथं आम्हाला ऐकण्यात आली. आता काय सत्य आहे ते आपण त्या मंदिरात जाऊनच विचारणार आहोत. युट्यूबवर लोक जगली पाहिजे. 2 मंदिर आहेत आणि इथं हे पण आहे ना, बाथरूम वगैरे चांगली सोय केलेली बरं आहे. युट्यूबवर जगली पाहिजे. ती रेष तेच दिसते सर मला. तीच रेष आहे ती. युट्यूबवर जगले पाहिजे साहेब. विहीर असेल बघा इथं. इथं बस विहीर असेल. बस असं नाही विहिरीचं नाही काय जसं क्लोज होऊ नका. गाडीत जाते तिथलं पार. तर मित्रांनो मंदिराजवळ आलेलो आहे. निसर्ग असा भरभरून इथं दिलेला आहे ना, जबरदस्त. आणि इथं विहीर पण मला एक दिसते. हो, विहिरीला पाणी खूप छान आहे सर, बघा विहिरीला पाणी. आणि इथं वडाचं झाड हे पाहू शकता तुम्ही, जबरदस्त. मंदिराकडे जाऊ आणि बाबा भेटलं ना, थोडीशी अजून माहिती आपल्याला. एक चालू व्हिडिओ चालू आहे. रस्ता छान आहे राव, पाहू शकता तुम्ही. इकडं विहीर आणि इकडं आता मंदिर. शूज काढू घे. असतील बाबा असतील इथं कोणतरी. हा काय जबरदस्त मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इकडं मंदिर आहे, झाड आहेत, वातावरण सुंदर वातावरण आहे. ते असं मंदिर मी कधीच पाहिलेलं नाही आहे, एवढं सुंदर वातावरण आहे. क्या ते एक से बढ़कर एक मंदिर है. म्हणजे जिथं मंदिर खूप सुंदर आहे. मी पहिल्याही असं पाहिलं की आता फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि वातावरण एवढं निसर्गरम्य नसतं, पण
जंगलाच्या कुशीत असं प्रसिद्ध असं महादेव मंदिर आहे. आणि काही जवळजवळ ना एक 5:30-6 वाजलेले आहेत. इथं गुरांचा आवाज वगैरे येते जंगलातून, वापस ते त्यांच्या जागेवर गोठ्यावर जात आहेत. पण इथलं वातावरण पाहिलं ना, एवढं शांत वातावरण आहे ना की पुण्यापासून साधारण हे ठिकाण असेल एक 40-45 किलोमीटरच्या अंतरावर. पण असं ठिकाण, एवढं शांतता जागा म्हणजे तुम्हाला कुठं शोधून पण सापडणार नाही. आणि बघा ना तुम्ही कसं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मंदिराच्या समोरच उंबराचं झाड आहे, त्याच्यामुळे एकदम गार वाटतं. पिंपळाचं झाड पण आहे आणि त्याचं बॅक साईडला विहीर पण आहे. तर इथं जिथं मंदिर आहे तिथं जवळ डोंगर पण आहे, हे बघा जंगल पण आहे. इथं बहुतेक कोणी स्थानिक पुजारी वगैरे राहत असतील. एकदम छान. इथं अजून एक मंदिर आहे. हे मंदिर आहे, इथं गणेशाचं फोटो लावलेलं आहे. आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण आम्ही पण नवीन आहेत. मूर्ती छान आहे पण. आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत. तर मित्रांनो, इथं त्यांनी माणकेश्वर प्रसन्न भाविकास नम्र विनंती, पूजेची वेळ सकाळी 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहील. येथे लग्न करण्यास सक्त मनाई आहे. कृपया पाय धुवून मंदिरात प्रवेश करावा. कृपया मंदिरात पवित्र राखा. सर, पाय धुवून मंदिरात प्रवेश आहे बरं का, पाय धुवावं लागतील आपल्याला. तर मित्रांनो, एवढं आपण पाय वगैरे धुणार आहोत, मग आपण मंदिरात जाणार आहोत. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, तेवढं उजेडमध्ये दिसणार नाही. मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, तुम्हाला पिंड वगैरे व्यवस्थित दिसणार नाही. आतून पिंड आहे आणि सुंदरशा मूर्त्या पण तुम्हाला दिसत असेल बघा, किती छान मूर्ती आहेत. आणि इकडं पण त्यांनी बनवलेले आहेत, हे तुम्ही बघा, खूपच छान मूर्त्या वगैरे. तर हे मंदिर आहे. वरती गणरायाचं तुम्हाला मूर्ती पण दिसत असेल देवाची, खूप छान. तिथं आता लाईट नाही आहे, म्हणून मी इथून दुरून पाय पाडून जाणार आहे. त्या भागात उंबराचं झाड आहे आणि एवढं छान आहे ना की याच्यामुळे पूर्ण इथं गारवा निर्माण होऊन जातो. आणि इथं पुढं ते पाहू शकता, नंदी बैल यांच्या 2 मूर्ती आहेत आणि इथं त्रिशूल. इथलं वातावरण बघूनच एवढं माणूस प्रेमात पडतं ना की असं मंदिर आपण कुठंच पाहिलेलं नाही. म्हटलं जातं की हा जो डोंगर आहे, या डोंगराला वरती पिंड होती पूर्वी म्हणे की, आणि नंतर ती पिंड असं ऑटोमॅटिक खाली आली. ही रेष त्याच्यामुळेच पडलेली. ही तुम्हाला या डोंगरावर रेष दिसते का? हे बघा मित्रांनो, ही रेष
ही त्याच्यामुळेच पडलेली आहे. तिथून ती पिंड येऊन या मंदिरात स्थापित झाली असं म्हटलं जातं. तर हे गाववाल्यांची आख्यायिका आहे. तर आणि असं अजून एक म्हटलं जातं की या ज्या डोंगराचा आकार आहे तो महादेवचा पिंडासारखा आहे. पुढं नंदी बैलची मूर्ती दिसते आणि मागं पिंड आहे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपण या मंदिराचं आत्ताचं बांधकाम बघू शकतो. हे नवीन झालेलं आहे. हा सभा मंडप आहे. मागचं जे बांधकाम आहे जुनं दिसतं आपल्याला. वरती तुम्हाला दिसतं संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती आतमध्ये शिवलिंगा वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि वरती कळस आणि आपला भगवा झेंडा तुम्हाला दिसत असेल. असं या मंदिराची रचना त्यांनी केलेली आहे. मंदिराला खूप छान त्यांनी असा आकार दिलेला आहे. तुम्हाला दिसत असेल हातीचा सोंड वगैरे वरती केलेलं मंदिराचं प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी बसवलेलं आहे. आणि जसं तुम्ही इकडे याल ना, भला मोठा महाकाळ असा वडाचं झाड आहे. फार मोठं झाड आहे. ते विहीर आहे. विहिरीला पाणी पण जबरदस्त आहे. हे शैलेश सरांनी मला सांगितले अजून एक विहीर आहे. दोन विहिरी आहेत. तिथं एक विहीर आहे. असा 2 विहिरी आहेत या मंदिराजवळ आणि ते समोर मंदिर आहे. आशा करतो तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल. माणकेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, विषय असा असतो की बऱ्याच वेळी आपण असं प्रसिद्ध मंदिरात जात असतो. म्हणजे मोठे मोठे मंदिरं असतात, पण असे छोटे बी खूप छान. म्हणजे देव काय छोटा मोठा काय नसतो, पण लोकांचा ओढा मोठ्या मंदिराकडं मोठ्या प्रमाणात असतो. तर माणकेश्वर महामंदिर मी म्हणतो की एवढं निसर्गाच्या सानिध्यात खूप सुंदर मंदिर आहे. मंदिरात आपण काय येतो की आपल्या काही तिथं मनाच्या इच्छा पूर्ण का मनाला शांती वाटावी. मनाला शांती तुम्हाला इथं एवढी भयानक वाटेल ना, म्हणजे एकदम शांत वातावरण आहे. कोणाची इथं असा किरकिर आहे ना, आवाज आहे. आणि देवाचं दर्शनासाठी हे मंदिर खूप छान. इथं गर्दी वगैरे कमी असते. तर मित्रांनो, असेच नवनवीन आपले व्हिडिओ येत असतील. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय.